नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक चाचणी 1 नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत। कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघामार्फत तयार केलेल्या प्रश्नपत्रिका निश्चितच दर्जेदार अशा असतात, कारण यशस्वी बोर्डाच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रम मंडळामध्ये प्रश्नपत्रिका सेटिंगचं काम करणारे शिक्षक सर्वच विषयाचे तज्ज्ञ म्हणून काम करतात। त्यांच्याकडून हे काम करून घेतलं जातं। साहजिकच प्रश्नपत्रिका या दर्जेदार असतात, म्हणूनच महाराष्ट्रामध्ये या संघाचं कौतुक केलं जातं। महाराष्ट्रातील जवळजवळ 11 जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात आणि त्याचं कौतुकही केलं जातं। प्रश्न पहिला अ आहे, खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। पहिला आहे, 3 भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात। या ठिकाणी हे 3 बिंदू जर एकरेषीय असतील तर एकच रेषा जाते, आणि हे 3 बिंदू नैक रेषा असतील तर 3 रेषा जातात अशा पद्धतीनं। म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय या ठिकाणी 1 किंवा 3 क। ओके, हे चुकून लिहिलेलं आहे। 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता एकूण किती कोण तयार होतात। 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 कोण तयार होतात। त्यामुळे अचूक पर्याय या ठिकाणी क आहे। ओके, 8। त्यामुळे अचूक पर्याय क। हे 2 गुण झाले। प्रश्न पहिल्यातला ब, खालील उपप्रश्न सोडवा। 2 आहेत, तिथे 2 गुण आहेत। आयताचे कर्ण एकरूप असतात, हे विधान सशर्त स्वरूपात लिहा। सशर्त स्वरूपात म्हणजेच जर तरच्या स्वरूपात। हा आयत हा चौकोनाचा प्रकार आहे। जर दिलेला चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात। त्यानंतर दुसरा आहे, ह्या आकृतीमध्ये रेख पी आर आणि रेख क्यू आर, रेख पी आर आणि रेख क्यू आर यांचा संयोग संच, रेख क्यू आर एकत्रीकरण, रेख पी आर आणि रेख क्यू आर यांचा संयोग संच रेख क्यू आर। ओके। प्रश्न दुसरा, खालील कृती पूर्ण करा। या ठिकाणी 2 उपप्रश्न आहेत, प्रत्येक 2 गुणांचा। एका उपप्रश्नामध्ये 4 चौकटी आहेत, प्रत्येक अर्धा गुण। जर एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणजे वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान असेल, डिस्टन्स एक्स वाय 11 असेल, डिस्टन्स वाय झेड 6.5 असेल, तर डिस्टन्स एक्स झेड प्रश्नचिन्ह आहे। आपल्याला माहिती आहे डिस्टन्स एक्स झेड अंत्यबिंदूमधील अंतर काढण्यासाठी या 2 अंतरांची बेरीज डिस्टन्स एक्स वाय बरोबर डिस्टन्स एक्स झेड, डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड रिकामी जागा आहे बरोबर डिस्टन्स एक्स झेड। एक्स वाय 11 दिलेला आहे, वाय झेड 6.5 दिलेला आहे बरोबर डिस्टन्स एक्स झेड। 11 आणि 6 17.5, चौथी रिकामी जागा 17.5 म्हणजे डिस्टन्स एक्स झेड। एक्स वाय 11 आहे आणि या ठिकाणी वाय झेड 6.5 आहे, म्हणून दोघांची बेरीज 17.5। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आकृतीत रेषा पी समांतर रेषा आर आहे, रेषा क्यू समांतर रेषा आर, क्यू आणि आर समांतर आहेत आणि पी त्यांची छेदिक आहे। ए 80 आहे, तर सी आणि ई काढण्यासाठी कृती पूर्ण करा। कोन ए बरोबर कोन सी हे विरुद्ध कोन आहेत। कोन ए बरोबर कोन सी, सी या ठिकाणी ए 80 आहे म्हणून सी सुद्धा 80। ओके, ए 80 आहे, विरुद्ध कोण एकरूप असतात, सी रिकामी जागा हे तर 80। ए आणि ई हे संगत कोण आहेत, रिकामी जागा संगत कोण म्हटलेला आहे म्हणून एचा संगत कोण ई। ओके। त्यानंतर ए 80 आहे तर ई सुद्धा 80, ही चौथी रिकामी जागा 1 2 3 4। ओके। ब त्यातला आहे, संख्या रेषेवरील पी बिंदूचा निर्देशक 5 आहे, तर पी बिंदूपासून 4 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक किती। हा नेहमी अशा पद्धतीचा प्रश्न असतो। पीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 4 एकक अंतरावर या ठिकाणी 2 बिंदू आहेत, एक क्यू आणि आर। प्रथम डिस्टन्स पी क्यू आपण विचारात घेतलं तर क्यू मोठा आहे, पी लहान आहे, क्यूचा निर्देशक वजा पीचा निर्देशक, डिस्टन्स पी क्यू 4 आहे एकक, क्यूचा निर्देशक काढायचा आहे, वजा या ठिकाणी 4 आहे, पीचा निर्देशक 4 आहे, चिन्ह आहे वजाचे सूत्रातलं। ओके।
वजा 4 मागे घेतले म्हणजे क्यूचा निर्देशक अधिक चिन्ह आहे. क्यूचा निर्देशक बरोबर 4 + 4 बरोबर 8. हे उजवीकडचं डिस्टन्स काढताना या दोघांची बेरीज होणार 4 + 4 8. ओके, अशा पद्धतीनं. म्हणूनच या ठिकाणी डिस्टन्स पी क्यू, क्यू मोठा आहे, क्यूचा निर्देशक वजा पीचा निर्देशक. डिस्टन्स पी क्यू 4 आहे, क्यूचा निर्देशक काढायचा आहे. सूत्रातलं वजा पीचा निर्देशक 4 आहे, वजा 4 मागे घेतल्यानंतर +4, 4 + 4 बरोबर क्यूचा निर्देशक 8. त्यानंतर आता डिस्टन्स पी आर विचारात घ्यायचं आरचा निर्देशक काढण्यासाठी. आता पी मोठा आहे म्हणून पीचा निर्देशक मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक वजा आरचा निर्देशक. डिस्टन्स पी आर 4 आहे, पीचा निर्देशक 4 आहे वजा आरचा निर्देशक. या ठिकाणी आरचा निर्देशकाचं चिन्ह वजा म्हणून मागे घ्यायचे ते. आरचा निर्देशक हा 4 आहेच, हा 4 डावीकडला पलीकडे गेला, 4 वजा 4 बरोबर 0 म्हणजे आरचा निर्देशक 0. ओके, आरचा निर्देश 0. उजवीकडे असेल तर दोघांची बेरीज 4 आणि 4 8, डावीकडे असेल तर त्यांची वजाबाकी 4 वजा 4 0. म्हणून या ठिकाणी पूर्ण वाक्य लिहायचं उत्तराचं. या ठिकाणी पी बिंदूपासून 4 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक 8 आणि 0 आहेत. ओके, अशा पद्धतीनं. नंतर दुसरा त्यातला आहे, कारण बला 6 गुण आहेत. 6 गुणामध्ये या ठिकाणी 3 आहेत, सोडवायचे आहेत 2. तिन्ही 3 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 2 गुण आहेत. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोणापैकी एकाचे माप 70 अंश असेल तर दुसऱ्या अंतरकोणाचे माप किती? दुसरा अंतरकोन ए मानायचा, पण अंतरकोन पूरक असतात. ओके, अंतरकोन पूरक असतात. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे अंतरकोन पूरक असतात, त्या समांतर रेषाच आहेत. त्यामुळे अंतरकोणाचं ए मानलं तर ए + 70 बरोबर 180. याचा अंतरकोन 70 दिला, दोघांची बेरीज 180. 70 पलीकडे गेले, 180 वजा 70 110, ए बरोबर 110 म्हणजे दुसरा कोण 110 अंश. ओके, याला 2 गुण आहेत. तिसरा आहे 2 गुणांचा. आकृतीमध्ये या ठिकाणी पी आर समांतर एम एस डी के छेदिका कोण डी एच पी 85 आहे, तर खाली कोणांची मापे काढा. कोण पी एच जी काढा. कोण पी एच जी. आता रेषीय जोडीतील कोणांची बेरीज 180 अंश असते, त्यामुळे या ठिकाणी कोण डी एच पी अधिक कोण पी एच जी बरोबर 180 अंश. रेषीय जोडीतील कोण या ठिकाणी डी एच जी दिलेला आहे, डी एच पी दिलेला आहे 85 अधिक कोण जो विचारलेला आहे तो पी एच जी बरोबर 180 अंश. त्यामुळे कोण म्हणून चिन्ह करायचं. कोण पी एच जी बरोबर 180 वजा 85, 10मधून 5 गेले 5, 18मधून 9 गेले 9 उरले 95 अंश. कोण पी एच जी. ओके, बरोबर 95 अंश. त्यानंतर कोण या ठिकाणी विचारले एम जी के. आता कोण एच जी एस आणि कोण डी एच पी हे संगत कोण आहे, एकरूप आहेत. म्हणजे एच जी एस हा सुद्धा 85 मापाचा आणि एम जी के हा त्याचा विरुद्ध कोण आहे, एकरूप असतो. ओके, कोण डी एच पी आणि कोण एच जी एस बरोबर 85 अंश कारण संगत कोण. ओके, आणि कोण एच जी एस आणि कोण एम जी के बरोबर 85 अंश कारण विरुद्ध कोण. ओके, त्यामुळे कोण एम जी के बरोबर 85 अंश आणि कोण पी एच जी बरोबर 95 अंश आपण हे विचारले आहेत कोण. ओके, अशा पद्धतीनं.
प्रश्न तिसरा अ आहे 3 गुणांचा एक कृती पूर्ण करा. 6 या ठिकाणी चौकडे असतात. 2 रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. अनेक वेळेला आपण हा प्रश्न बघितला आहे. पक्ष रेषा ए बी आणि रेषा सी डी परस्परांना ओ बिंदू छेदतात. ओ हा ए आणि बीच्या दरम्यान आहे. तसेच ओ हा सी आणि डीच्या दरम्यान आहे. साध्य कोन ए ओ सी एकरूप कोन बी ओ डी त्याच्या विरुद्ध कोन पहिली रिकामी जागा. कोन बी ओ सी त्याचा विरुद्ध कोन ए ओ डी दुसरी. सिद्धता कोन ए ओ सीला कोन बी ओ सी रेषीय जोडी तयार करतोय म्हणून कोन बी ओ सी तर दोघांची 180 बेरीज रेषीय जोडीतील कोन. तसेच याच कोन बी ओ सीला हा बी ओ डी रेषीय जोडीतील कोन आहे म्हणून कोन बी ओ सी हा समान राहावा असं नियोजन. म्हणजे 1 आणि 2चा वापर करून परत आपण बी ओ सीचा लोप करणार आहोत. म्हणून या ठिकाणी बी ओ सीला समजा हा 1 नंबरचा आपण कोन ए ओ सी बी ओ सी 2 नंबरचा आणि कोन बी ओ डी 3 नंबरचा असा विचार केला तर 1 आणि 2 180 म्हणजेच कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी 180 रेषीय जोडीतील कोन. आणि 2 आणि 3 2 म्हणजेच बी ओ सी आणि 3 म्हणजेच बी ओ डी 180. इथं बी ओ सी इथं बी ओ सी इथं बी ओ डी रिकामी जागा इथं ए ओ डी. 1 आणि 2 वरून डावी बाजू 1 आणि 2ची समान आहे उजवी बाजू समान असल्यामुळं म्हणून कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी बरोबर कोन बी ओ सी अधिक कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी. 1 मिनिट. कोन 1 मध्ये कोन डावी बाजू 1ची कोन ए ओ सी अधिक कोन बी ओ सी बरोबर 2ची डावी बाजू कोन बी ओ सी अधिक कोन बी ओ डी. कारण उजवी बाजू समान असल्यामुळं दोन्ही बाजूला बी ओ सी आहे त्याचा लोप झाला. विधान 1 आणि 2 वरून आपण लिहिलं हे. त्यामुळं बी ओ सी गेल्यामुळं कोन ए ओ सी बरोबर कोन बी ओ डी इथं 5वी रिकामी जागा. ओके 6वी. आणि म्हणून त्याचप्रमाणे कोन पी ओ सी बरोबर कोन ए ओ डी दाखवता येते म्हणायचं. ओके अशा पद्धतीनं. त्यानंतर ब आहे त्यातला तिसऱ्यातला ब खालील प्रश्न सोडवा. आकृतीमध्ये कोन ए बरोबर बी ए आणि बी समान आहेत संगत कोन आहेत. पक्ष दिलेला आहे तो तर कोन एक्स आणि कोन एक्स एकरूप कोन वाय हेही व्युत्क्रम कोन आहेत आणि हे संगत कोन आहेत. ओके आता या ठिकाणी सिद्ध करा रेषा यल समांतर रेषा यल. तर सुरुवातीला त्यांनी दिलेलं आहे कोन ए एकरूप कोन बी हे संगत कोन आहेत. संगत कोन कसोटीनुसार संगत कोन एकरूप असतील तर रेषा समांतर असतात. ए कोन आहे एम संदर्भात बी कोन आहे एल संदर्भात म्हणून ए आणि बी एकरूप असतील तर एल आणि एम समांतर आहेत संगत कोन कसोटीनुसार. ओके त्याच पद्धतीनं कोन एक्स आणि कोन वाय एकरूप आहेत पक्षात दिले. एक्स हा एमच्या संदर्भात आहे आणि वाय हा एनच्या संदर्भात. व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर रेषा समांतर असतात. एम आणि एन रेषा व्युत्क्रम कोन कसोटीनुसार रेषा एम समांतर रेषा एन. पहिली रेषा दुसरीला समांतर आहे एल ही एमला समांतर आहे आणि दुसरी तिसरीला समांतर आहे एम ही एनला म्हणून पहिली तिसरी बरोबर समांतर असते. हे विधान 1 आहे एल समांतर रेषा एम आणि व्युत्क्रम कोन कसोटीनुसार रेषा एम समांतर रेषा एन दुसरं विधान आहे. 1 आणि 2 वरून रेषा एल समांतर रेषा एन. ओके अशा पद्धतीनं हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी हा शेअर करून त्यांनाही चाचणी 1चा हा जो पेपर आहे गणित भाग 2चा हा सोपा जावावा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की भोसले सर जाकले हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करा बटन. आपणास आवश्यक असणारे अनेक व्हिडिओ आपणास उपयुक्त असणारे आपल्या समोर येतील. धन्यवाद मित्रांनो.